आज सोसायटीमधील बालसेना सोसायटीच्या हॉलमध्ये एकत्र जमले होते. सोसायटीमधील यावर्षी 10वीची परीक्षा दिलेले निखिल दादा आणि प्राचीताईने त्यांचा किलबिल ग्रुप बनवला होता. दादा आणि ताईला सोसायटीमधील सगळ्या आजी आजोबांनी उत्साहाने पाठिंबा दिलेला होता. कारण या बालसेनेच्या दिवसभर घरी दारी चाललेल्या दंगामस्तीने आजी आजोबा जेरीस आले होते. आज पहिल्याच दिवशी निखिल दादाला माहिती मिळाली की छोटा परीक्षित चित्रे छान काढतो आहे, तर छोट्या दर्शला चित्रे रंगवायला आवडते आहे. विवान आणि वायूने एकमेकांच्या मदतीने रंगीबेरंगी पेपर्स वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून छान छान होड्या बनवल्या, पंखे बनवले, पक्षी बनवले. नुकतेच 3री इयत्तेतून 4थीमध्ये जाणारे अर्णव आणि पार्थ यांनी कार्टून फिल्ममधील वेगवेगळ्या पात्रांची आवाज काढून नक्कल केली. निखिल दादा हे सगळे कलाकार पाहून एकदम खुश झाला. इकडे प्राचीताईला तर छोट्या अन्वीने छान हावभाव करून बालगीत म्हणून दाखवले. जान्हवी, मीरा यांनी नुकताच कथ्थक क्लास जॉईन केला होता. त्यांनी कथ्थकच्या छोट्या स्टेप्स करून दाखवल्या. गेली 2 वर्षे जिम्नॅस्टिक्स शिकणाऱ्या यशश्री पावनी यांनी खूप सुंदर कवायत करून दाखवली. प्राचीताईला या छोट्या मुलींचे खूपच कौतुक वाटले. संध्याकाळचे 2 तास कसे गेले हे मुलांना कळलेच नाही. निखिल दादा आणि प्राचीताईंनी उद्यापासून मुलांच्या या उपजत कलांना प्रोत्साहन कसे मिळेल असे गेम्स तयार करायचे ठरवले. प्राचीने स्टेशनरीची एक यादी बनवली. निखिलने मुलांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी सोसायटीमधील कोणाच्या घरातून काय अवेलेबल होऊ शकते का याची यादी बनवायला सुरुवात केली. सगळ्या आजी आजोबांनी सोसायटीच्या हॉलमध्ये येऊन निखिल प्राचीबरोबर चर्चा करून बच्चे कंपनीची ही उन्हाळ्याची सुट्टी एकदम सुंदर बनवायची असे ठरवले. यामध्ये आजी आजोबा निखिल प्राचीला सर्वतोपरी सहकार्य करणार होते.